पहाटे 4:30 वाजता उठून आम्ही नणंद भाऊजांनी बनवला स्वयंपाक. का तर मामा मामी निघाले होते मुंबईला त्यांच्या मुलीकडे. अचानक त्यांचं जाणं ठरलं आणि आम्ही तयारी सुरू केली. मामींनी बॅग वगैरे भरली होती. मग त्यात डबा वगैरे आम्ही भरून ठेवला आणि त्यांना टाटा केला आणि आम्ही लागलो आमच्या कामाला. सकाळी त्यांना जायला 6 वाजले होते. ते गेल्यानंतर मग आम्ही कामं वगैरे आवरून घेतली आणि कामं झाल्यानंतर मग वहिनींनी शेंगदाण्याच्या चिक्कीचा घाट घातला होता. एक दिवशी ह्याच्या आधी बनवली होती, आज रेसिपी दाखवते. तर इकडे शेंगदाणे भाजून वहिनींनी बारीक करून घेतले मीडियम, आणि इकडे कढईत आम्ही तुपात गुळ मिक्स केला होता, मेल्ट होण्यासाठी ठेवलं होतं. ते सारखं चालवत राहावं लागतं यामध्ये. मग त्यानंतर हे कुटलेलं शेंगदाण्याचं कूट त्यात टाकलं आणि चांगलं एकजीव होईपर्यंत आम्ही हलवलं. हे प्लेटीत म्हणजे ताटात किंवा पळपुटावर तुम्ही ओतून ह्याच्या कापण्या करू शकता. आम्ही पळपूट घेतलं होतं, त्याला तूप वगैरे लावलं आणि वहिनीने ते सारण पळपुटावर ओतलं. गरम होतं त्यामुळे मग आम्ही हाताने न करता बेलण्याने करायला घेतलं, पण बेलण्याला ते चिटकत होतं. मग वहिनीने त्यानंतर त्याला तूप लावलं आणि पुन्हा एकदा फिरून घेतलं. सगळीकडून समान लाटून आम्ही गार झालं ना पूर्ण की त्याचे काप केले ते. आणि काप केल्यानंतर मला काजू कतली आवडते म्हणून मग मी त्याचे डायमंड शेप दिलं होतं त्याला. खूप छान सॉफ्ट अशा चिक्की झाल्या होत्या. तुम्ही ट्राय नक्की करून बघा. तर असाच होता आजचा ब्लॉग. कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.